नमस्कार, मी जयसिंग तुकाराम थोरात, मुक्काम पोस्ट मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मुक्तादेवीचे मंदिर 1947 सालापासून हे देवीचं जागृत देवस्थान आहे। तर ह्या देवीची एक अशी परंपरा आहे का त्या 1947 सालापासून आमच्या जुन्या गाव कारभाऱ्यांनी तर आज तगायत आज आमची यात्रा अशी आज तगायत चालू आहे। देवीचं एक आमचं वैशिष्ट्य असे का देवीचं जागृत देवस्थान असल्यामुळे आमच्या गावामध्ये त्या नवरात्रामध्ये सप्ताह असतो। चैत्र महिन्यामध्ये सप्तमीला मोठी यात्रा भरते। त्या यात्रेच्या निमित्तानं उद्या दिनांक 4/4/2025 रोजी सकाळी आमच्या देवीचा पहाटे 4:30 वाजता अभिषेक होणार आहे। तो अभिषेक सर्व ग्रामस्थ मंडळी, मांजरवाडी व आमची देवजाळी या ग्रामस्थांच्या वतीने सकाळी 4:30 वाजता देवीचा अभिषेक होणार आहे। त्यानंतर 9:30 वाजता सकाळी 9 वाजता आमच्या जुनी परंपरा असल्यामुळे पटवा म्हणजे आमची एक जिथून चोळी पातळ निघतं तर भागचंद पटवा यांच्या इमारतीपासून देवीच्या चोळी पातळाची सुरुवात होते। त्यानंतर पांडुरंगाचे मंदिर, मारुतीचे मंदिर, त्यानंतर गावच्या वेशीमधून पूर्ण देवीचं मंदिर आहे त्या मंदिरास उजी वगैरे घालून मांडव डाळे, ढोल, ताशा या सर्वांच्या वाद्यामध्ये आम्ही देवीचे मोठी चोळी पातळ काढतो। त्यानंतर बैलगाड्यांचे निशाणसुद्धा देवीच्या चोळी पातळाबरोबर घेऊन येतो। त्याच्यानंतर आम्ही बरोबर 11:30ला देवीचे अभिषेक होतो, चोळी पातळ चढवतो ग्रामस्थांच्या वतीने। आणि त्याच्यानंतर आमच्या गावाची एक परंपरा आहे पूर्वीपासून का आमच्या गावचे 7 जथे, त्या जथेप्रमाणे त्या देवीला चोळी पातळ ज्या जथ्याचा दिवस असेल त्या जथ्याला मान दिला जातो। तर ह्या वर्षाचा मान समस्त ग्रामस्थ मंडळी देवजाळी यांचा आहे। बैलगाड्याचा मान, बैलगाड्याचं एक उद्घाटन करण्याचा एक कार्यक्रम असतो घाटामध्ये, तो उद्याचा मान समस्त ग्रामस्थ मंडळी गायकवाडमाळा यांचा आहे। त्याच्यानंतर घाटामध्ये जे पूजन होतं ते पूजन देवीच्या मंदिरापासून आम्ही देवीला एक जुनी परंपरा आहे, 2 लिंब, 1 नारळ लावून ते घाटामधून मांगोबा म्हणून आणि मुंजाबा महाराज मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही गावाच्या वतीनं लिंबे नारळ वाहतो, सगळे नारळ फोडतो। त्याच्यानंतर ज्या माळ्याचा म्हणजे उद्या गायकवाडमाळा समस्त ग्रामस्थ मंडळी गायकवाडमाळा यांचा तिथे कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिनिधी म्हणून त्या माळ्यातल्या सर्व लोकांना, माजी असतील, आजी असतील, सर्व पदाधिकारी यांना निमंत्रित केलं जातं माईकवरती। त्याच्यानंतर तिथे त्यांच्या हस्ते नारळ वाहायला जातो। मुंजाबा महाराजचं तिथं मंदिर आहे, त्यांना त्यांचा पोशाख परिधान केला जातो। आणि त्याच्यानंतर घाटामध्ये घोड्यांच्या पहिले शर्यती करतो। त्याच्यानंतर आम्ही पहिला 1 नंबर टोकन पुकारला जातो आणि तिथून पुढं जे रेग्युलर सुरुवात होते आमच्या इथे। तर ही परंपरा 1947 सालापासून आजपर्यंत आमच्या जुन्या गाव कारभाऱ्यांनी ती चालवलेली आहे। आणि आत्तापर्यंत आम्ही सर्व आमचे गाव कोणतेही राजकीय दोष करत नाही, राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही। कोणत्याही राजकीय पक्षांचा झेंडा, स्टिकर, बॅनरबाजी ही आमच्या येथे नाही। 1985 सालापासून आमच्या गावामध्ये दारूबंदी आहे, फ्लॅक्स बंदी आहे आणि ते कोणतेही असा गावामध्ये डीजेसुद्धा बंदी आहे। हे सर्व प्रकार आमच्या गावामध्ये पहिल्यापासून चालू आहे। आणि आज परत त्याचनंतर 5 तारखेला दुपारी हगाम्याचा कुस्त्यांचा भव्य आखाडा असतो। त्यामध्ये आम्ही बाहेर लांबून नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणाहून पैलवान येतात आमच्याकडे, सरपंच त्या ठिकाणाहून कोल्हापूर येतात। तिथे नामांकित पैलवानांसाठी कुस्त्या लावल्या जातात। आणि कुस्त्याला लाचची कुस्ती आमची कमीत कमी 5,000 आणि आमचे गावचे एक उद्योगपती PP मुळे हे खास पैलवान होते आणि पैलवानकी करून ते खास एक उद्योगपती आहेत आणि त्यांच्यातर्फे लाचच्या कुस्तीला आणि त्याच्या आधी 2 कुस्त्यांना मोठमोठ्या ढाली ठेवलेल्या जातात कायमस्वरूपी। अशी आमच्या गावची रूपरेषा आहे। आणि ह्या गावचे सुपुत्र आमच्या गावचे तमाशा फडमालक कै तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, संचालक आविष्कार मुळे यांचासुद्धा 1965 सालापासून या गावावरती अद्यावत अजून एकही वर्ष कधी खंडन न करता इथे तमाशाचा कार्यक्रम होतो।
आणि ते हिरिरीने ह्या गावामध्ये भाग घेतात. अशी ही आमच्या गावची रूपरेषा आहे. नमस्कार, मी संतोष मोरे, उपसरपंच मांजरवाडी. 4 आणि 5 एप्रिल शुक्रवार आणि शनिवार 4 व 5 एप्रिल रोजी मांजरवाडी गावामध्ये श्री मुक्तदेवी यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या निमित्तानं पुणेकर असतील, मुंबईकर असतील, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व गावातील एक मान्यवरांना, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांना, महिला भगिनी या ठिकाणी विनंती करतो की श्री मुक्तदेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी 4 एप्रिल 5 एप्रिल रोजी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आणि या यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना मी समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरवाडीकरांच्या वतीनं मुक्तदेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.